we will see the fifth lesson from geometry, quadrilaterals. You have seen in 8th standard different types of quadrilaterals. You have also studied the properties of different quadrilaterals. The first quadrilateral is parallelogram. Then if the diagonals of parallelogram are congruent, then it is called as rectangle. Then types of quadrilateral: square, trapezium, rhombus, kite. These are the types of different quadrilaterals: parallelogram, rectangle, square, rhombus, kite. These are all trapezium. These are all different types of quadrilateral. A quadrilateral has four four-sided geometrical figure is called as quadrilateral. आता त्याचे एलिमेंट्स कोणते कोणते असणार आहेत? दे हॅव फोर साइड्स. Quadrilateral have four sides, four vertices and four angles. It is called as a quadrilateral. Here one quadrilateral is shown to you. Quadrilateral ABCD. In this, side AB, side BC, side DC and side AD are the four sides of quadrilateral. And which are the angles? Angle A, angle B, angle C and angle D. These are the four angles. Now we can also write the opposite pairs of sides. What are the opposite pairs of sides? Opposite pairs, how many opposite pairs are there? Two opposite pairs are there. AB side is opposite to side DC and side AD is opposite to side BC. There are also two pairs of opposite angles, angle A and angle C. This is one pair of opposite angle, and angle B and angle D is the other pair of opposite angles. So here you have to complete this. You have to write the adjacent sides, pairs of adjacent sides. The pairs of adjacent sides, ॲडजसंट साईड्स म्हणजे काय? लगतच्या बाजू एका पाठोपाठ येणाऱ्या त्यांना म्हणायचं आहे ॲडजसंट साईड्स. मग ए बीला ॲडजसंट साईड बी सी आहे. त्याचबरोबर ए बीला अजून एक साईड आहे ॲडजसंट साईड, आणि ती कोणती आहे? ए डी. म्हणजे ए बी अँड बी सी, these two are adjacent sides, as well as AB and AD. These are also pairs of adjacent sides. DC side has DC and BC. These two are adjacent sides. Thus pairs of adjacent sides याच्यामध्ये काय येणार आहे? AB, BC. AD ला adjacent side DC येईल. त्याचबरोबर AB ला अजून एक adjacent side कोणती येणार आहे? तर AD, AB, BC. त्याचबरोबर AB, AD आणि अजून BC ला ॲडजसंट साईड BC, CD आणि BC ला अजून एक ॲडजसंट साईड कोणती असणार आहे? AB. म्हणजे तुम्हाला ॲडजसंट साईड्स जर विचारल्या तर ॲडजसंट साईड्सच्या पेअर्स ह्या किती लिहायला येणार आहेत? तर बघा, AB ला ॲडजसंट साईड्स दोन येणार आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? तर इथं तुम्हाला साईड ए बी फर्स्ट काय येणार आहे? ए बी आणि दुसरी काय लिहितो आपण? ए बी. ॲडजसंट साईड ए बीला कोणती असणार आहे? बी सी. त्याचबरोबर अजूनही ए बीला दुसरी ॲडजसंट साईड कोणती आहे? तर ए डी इज ऑल्सो ॲडजसंट साईड ऑफ ए बी. त्याच्यानंतर वी विल टेक द साईड बी सी. बी सी साईडला ॲडजसंट साईड कोणती आहे? तर बी सी साईडला ॲडजसंट साईड सी डी. बी सी साईडला ॲडजसंट साईड कोणती आहे? सी डी. बी सीला ए बीसुद्धा ॲडजसंट आहे. बी सी अँड ए बी आर ऑल्सो ॲडजसंट साईड, ते इथं लिहिलेलं आहे. आणि आता कोणती राहिलेली आहे? जर आपण सी डी ही साईड घेतली तर सी डीला ॲडजसंट साईड कोणती असणार आहे? सी डी. त्याला ॲडजसंट साईड बी सी आहे, ती इथं लिहिलेली आहे. म्हणून आता राहिली आहे कोणती? सी डी आणखीन ए डी. सी डी आणखीन ए डी. मग क्वाड्रिलॅटरल जर घेतला तर क्वाड्रिलॅटरलमध्ये ॲडजसंट साईड्सचे पेअर्स किती असणार आहेत? ए बी, बी सी, नंतर ए बी, ए डी. इथलं लक्षात घेऊ नका. ए बी, ए डी, आणखीन त्याच्यानंतर बी सी, सी डी आणि सी डी आणखीन कोणता असणार आहे? ए डी. सी डी, ए डी इथं लिहिलेले आहेत ॲडजसंट साईड्स.
इथं ए बीला इथं डी सी नको आहे, ए बीला कोणती येणार आहे तर ए डी येणार आहे, विच इज द ए डी. मग हे बरोबर येते लिहिलेले. दीज आर द ॲडजसंट पेयर्स. द पेयर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स विचारलेत. मग अँगल ए अँगल बी ही एक पेयर येणार आहे. ॲडजसंट अँगल्स, पेयर्स ऑफ ॲडजसंट अँगल ए अँगल बी. त्याच्यानंतर अजूनही कोणती असणार आहे, अँगल ए आणि अँगल डी. अँगल ए आणि अँगल डी. बघा अँगल ए अँगल बी ॲडजसंट, अँगल ए अँगल डी पण काय येणार आहे ॲडजसंट. त्याच्यानंतर अँगल बी जर लिहिला तर त्याला ॲडजसंट अँगल कोणता आहे, अँगल सी. आणि आता अँगल बीला अँगल ए तो इथं लिहिलेला आहे. नाव टेक द थर्ड अँगल आणि तो कोणता आहे, अँगल सी. अँगल सीला ॲडजसंट अँगल बी आहे, तो या इथं लिहिलेला आहे. मग अँगल बीला अजून एक कोणता ॲडजसंट अँगल आहे, अँगल सी. बघा एका पाठोपाठ येणारे अँगल ए अँगल बी, दिस इज वन पेयर. अँगल बी अँगल सी सेकंड पेयर, अँगल सी अँगल डी थर्ड पेयर आणि अँगल डी अँगल ए ही काय असणार आहे, फोर्थ पेयर. मग ह्याच्यामध्ये अँगल सी अँगल डी, दीज आर ॲडजसंट अँगल्स. मग 4 ॲडजसंट साईड्सचे पेयर्स आणि 4 ॲडजसंट अँगल्सचे पेयर्स बघितले. नाव वी विल सी द अपोजिट साईड्स. अपोजिट साईड्स कोणते असणार आहेत, बी सी अपोजिट टू साईड ए डी अँड ए बी अपोजिट टू साईड डी सी ही असेल. आता अपोजिट अँगल्स कोणते आहेत, अँगल ए अपोजिट अँगल सी, अँगल बी अपोजिट अँगल डी. सो दीज आर द पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स अँड अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. मग त्याच्यामध्ये ॲडजसंट साईड्स असतील, ॲडजसंट अँगल्स असतील किंवा अपोजिट साईड्स आणखी अपोजिट अँगल्स येतील. नाव व्हॉट यू हॅव स्टडीड इन स्टँडर्ड 8 त्याची रिव्हिजन इथे आहे. आय ॲम अ क्वाड्रिलॅटरल आणि इथं तुम्हाला काही क्ल्यूज दिलेले आहेत, स्टेटमेंट्स आहेत अँड यू हॅव टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट इज माय बोथ पेयर्स ऑफ अपोजिट साईड्स आर पॅरलल. मग बोथ पेयर्स ऑफ अपोजिट साईड्स आर पॅरलल, देन इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलेलोग्रॅम. पॅरलेलोग्रॅम त्याला म्हटलं जातं. आणि पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, बघा इफ बोथ द पेयर्स ऑफ अपोजिट साईड्स आर पॅरलल त्याला काय म्हटलेलं आहे, पॅरलेलोग्रॅम. आणि पॅरलेलोग्रॅममध्ये काय असणार आहेत त्याच्या प्रॉपर्टीज, तर अपोजिट साईड्स आर पॅरलल. अपोजिट साईड्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत, त्याला काय म्हटलेलं आहे, पॅरलेलोग्रॅम. आता त्याच्यानंतर काय आहे, आता ह्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टीजमध्ये बघा, अपोजिट साईड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. आणखीन अजूनही कोणती प्रॉपर्टी द्यायला येते, तर डायगोनल्स, ज्या डायगोनल्स आहेत क्वाड्रिलॅटरलच्या त्या डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, डायगोनल बायसेक्ट ईच अदर. समजा हा पॅरलेलोग्रॅम ए बी सी डी असेल तर याच्यामध्ये अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणखीन काय असणार आहे, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर बायसेक्ट ईच अदर. मग जर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोन डायगोनल्स, विच आर द डायगोनल्स हिअर, ए सी इज वन डायगोनल अँड बी डी इज अनदर डायगोनल. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज ओ, दॅट इज ओ इज मिड पॉईंट ऑफ ए सी अँड ओ इज ऑल्सो मिड पॉईंट ऑफ बी डी. मग क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज, पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, डायगोनल्स काय करणार आहेत, बायसेक्ट ईच अदर. आणि अजूनही आपल्याला प्रॉपर्टी कोणती लिहायला येते बघा, अपोजिट साईड्स आर पॅरलल, देअरफॉर ॲडजसंट अँगल्स, अँगल ए प्लस अँगल डी, ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. काय म्हणता येणार आहे, ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. तो हाऊ मेनी प्रॉपर्टीज यू कॅन राईट, फर्स्ट अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, थर्ड काय लिहिता येणार आहे, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम बायसेक्ट ईच अदर, आणि फोर्थ काय लिहिता येणार आहे, ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. यू कॅन राईट 4 प्रॉपर्टीज फॉर पॅरलेलोग्रॅम. कोणते कोणते आहेत, इथं 3 दिलेले आहेत, तुम्ही अजूनही वाढवू शकता. मग अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, आणखीन काय असणार आहे, ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी मीन्स वॉट, देअर ॲडिशन इज 180 डिग्रीज.
आता हा झाला एक टाईप पॅरलेलोग्रॅम. आता सेकंड काय आहे, माय ऑल अँगल्स आर राईट अँगल. माझे सगळे अँगल्स, मी एक क्वाड्रिलॅटरल आहे अँड ऑल माय अँगल्स आर राईट अँगल. मग त्यावेळेला त्या ह्याला काय म्हटलेलं आहे, तर तो असणार आहे रेक्टँगल. त्याला काय म्हणायचं आहे, रेक्टँगल. मग तुम्हाला रेक्टँगलसाठी डायग्रॅम माहिती आहे ती काढायची आहे. आता रेक्टँगलमध्ये काय असणार आहे, अपोजिट साईड्स काय असणार आहेत रेक्टँगलचे, कॉन्ग्रुएंट असणार आहेत, पॅरलल असणार आहे, दे आर कॉन्ग्रुएंट अँड ईच अँगल इज 90 डिग्री. अ क्वाड्रिलॅटरल इन विच ऑल अँगल्स आर 90 डिग्री इट इज कॉल्ड ॲज अ रेक्टँगल. त्याला काय म्हटलेलं आहे, रेक्टँगल म्हणायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय अजूनही कोणती प्रॉपर्टीज आहेत, तर डायगोनल्स जे आहेत, सपोज वी विल गिव द नेम, समजा ह्याला नेम दिलं आपण PQRS, हे जर नेम दिलं तर याचे ईच अँगल 90 डिग्रीज आहेत आणि डायगोनल्स जर ड्रॉ केल्या, वन इज डायगोनल PR अँड सेकंड इज डायगोनल SQ. डायगोनल्स ह्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स आर congruent and bisect each other. Diagonals are congruent and bisect each other. Congruent म्हणजे काय असणार आहे, तर लेंथ ऑफ PR इज इक्वल टू काय असणार आहे, लेंथ ऑफ SQ. टू डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग क्वाड्रिलॅटरलमध्ये जर त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल कोणत्या टाईपचं होणार आहे, रेक्टँगल होणार आहे. मग रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर अँड डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, बायसेक्ट तर होणारच आहेत, आणखीन अजूनही काय आहे, दे आर कॉन्ग्रुएंट, दॅट इज टू डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर थर्ड टाईप, माय ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. माझ्या सर्व बाजू काय आहेत, इक्वल इन लेंथ, आणि त्या क्वाड्रिलॅटरलला म्हटलं आहे रोम्बस. तो काय असणार आहे, रोम्बस. आणि आता रोम्बसच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. दिस इज नॉट न्यू टू यू. ते तुम्हाला माहिती आहेत सगळे, ते तुम्हाला नवीन नाहीत. म्हणून रोम्बस. आता रोम्बसमध्ये डायग्रॅम ड्रॉ करताना बघा, ऑल साईड्स, त्याचे ऑल साईड्स काय दाखवायचे आहेत, इक्वल असायला पाहिजेत. ऑल साईड्स शुड बी इक्वल. ऑल साईड्सच्या लेंथ काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि इट इज कॉल्ड ॲज अ रोम्बस. त्याला काय म्हटलेलं आहे, रोम्बस. ऑल साइड्स आर इक्वल अँड इट इज कॉल्ड ॲज रोम्बस. आता रोम्बसची अजूनही काय प्रॉपर्टी आहे, तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर रोम्बसमध्ये जर आपण डायगोनल्स ड्रॉ केल्या तर त्या डायगोनल्स काय असतात, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. पण ते बायसेक्ट होत असताना, सपोज द नेम ऑफ रोम्बस इज ABCD, AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O आणि दे बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. म्हणजे ओपशी तयार झालेले हे 4 अँगल्स काय असणार आहेत, 90 डिग्रीज असणार आहेत. ऑल दीज अँगल्स आर ऑफ मेजर 90 डिग्रीज. मग जे ट्रायंगल इथं फॉर्म होणार आहेत, ट्रायंगल AOB हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे आणि साईड जी आहे ती त्या ट्रायंगलची काय असणार आहे, हायपॉटिनस असणार आहे. मग रोम्बसची प्रॉपर्टीज काय आहेत, ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. अ क्वाड्रिलॅटरल हुज ऑल साइड्स आर इक्वल इट इज कॉल्ड ॲज रोम्बस. अजूनही आता त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. डायगोनल्स कसे बायसेक्ट होणार आहेत, ॲट राईट अँगल. किंवा दुसरं स्टेटमेंट अजून काय म्हणता येणार आहे, डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. त्याचबरोबर अजूनही अपोजिट अँगल्स जर बघितले तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर किंवा डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. हे स्टेटमेंट लिहायचं. त्याच्यानंतर द फोर्थ टाईप बघा, माय ऑल अँगल्स आर इक्वल अँड ऑल साइड्स आर इक्वल. आता ऑल अँगल्स आर इक्वल आणि ऑल साइड्स आर इक्वल. ऑल अँगल्स इक्वल आहेत
मग 4 अँगल्स आहेत आणि 4 अँगल्स जर इक्वल मेजरचे असतील तर प्रत्येक अँगल किती मेजरचा येणार आहे तर 90 डिग्रीज, कारण सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्रीज. म्हणून प्रत्येक अँगल किती असणार आहे 90 डिग्री. मीन्स अ क्वाड्रिलॅटरल हुज ऑल साइड्स आर इक्वल अँड हुज ऑल अँगल्स आर इक्वल, देन इट इज अ स्क्वेअर. तो काय असणार आहे स्क्वेअर. आणि स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर स्क्वेअरमध्ये सुद्धा डायगोनल्स जे असतात, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर, तर स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे ऑल साइड्स आर इक्वल. ही स्क्वेअर आहे, ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल अँगल्स आर काय असणार आहेत इक्वल. ऑल अँगल्स आर इक्वल अँड इट्स मेजर इज किती असणार आहे इच अँगलची मेजर 90 डिग्री. आणि आता डायगोनल्स जर बघितले तर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. आणखीन ते कसे असणार आहेत दे इंटरसेक्ट इच अदर ॲट 90 डिग्रीज. त्याचबरोबर अजूनही समजा M is midpoint. M is point of intersection of two diagonals PR and SQ. Then M is midpoint of PR and M is also midpoint of SQ. आणि इथं अँगल्स जे तयार होणार आहेत ते किती असणार आहेत 90 डिग्रीज असणार आहेत. म्हणजेच डायगोनल्स जे आहेत स्क्वेअरचे ते काय करणार आहेत दे बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. All sides are congruent, all angles are congruent, each measure of angle is 90 degree. Diagonals are congruent. आणखीन काय असणार आहेत दे बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. आता हे झाले 4 टाईप्स. त्याच्यानंतर आणखीन एक टाईप आहे आणि तो कोणता आहे माय ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल. मग असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्यामध्ये वन अपोजिट पेअर ऑफ साइड्स किंवा वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज काय असणार आहे पॅरलल अँड दॅट इज कॉल्ड ॲज ट्रेपॅझियम. त्याला काय म्हटलेलं आहे ट्रेपॅझियम. सपोज इन दिस नेम ऑफ quadrilateral is ABCD. Here AB is parallel to DC. One pair of opposite side is parallel and the other pair of opposite side is not parallel. मग नॉन पॅरलल साईड्स कोणते आहेत AD अँड BC आणि पॅरलल साईड्स कोणते आहेत AB अँड DC. ह्याला काय म्हटलेलं आहे दिस इज अ ट्रेपॅझियम. त्याला काय म्हटलेलं आहे ट्रेपॅझियम. तर ट्रेपॅझियमच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल. आता त्याच्यामुळं अँगल A आणि अँगल D हे कसले अँगल्स होणार आहेत ॲडजसंट अँगल्स आणि ह्यांची ॲडिशन काय असणार आहे हे आहेत इंटिरियर अँगल्स आणि हे इंटिरियर अँगल्स काय होणार आहेत सप्लिमेंटरी असणार आहेत. मग ट्रेपॅझियममध्ये जे पॅरलल साईड्स आहेत 2 त्याच्यामध्ये AD ही ट्रान्सव्हर्सल होईल आणि म्हणून हे 2 अँगल्स काय असणार आहेत इंटिरियर अँगल्स अँड देअर इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्याचबरोबर अँगल A प्लस अँगल D इक्वल टू 180 लिहायला येणार आहे. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला अँगल B आणि अँगल C हे सुद्धा काय लिहिता येणार आहे त्यांची ॲडिशन 180 लिहायला येणार आहे. मग हे झाल्या ट्रेपॅझियम्सच्या प्रॉपर्टीज. आता या लेसनमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचे आहे हे जे तुम्ही 5 क्वाड्रिलॅटरल्स बघितले टाईप्स क्वाड्रिलॅटरलचे त्याच्या प्रॉपर्टीज त्यांच्यावरती असलेले थिअरम्स हे या लेसनमध्ये तुम्हाला बघायचे आहेत. मग आता तुम्हाला पहिल्यांदा ही डायग्रॅम ड्रॉ करायची. मग इलेमेंट्स आता क्वाड्रिलॅटरलला टोटल इलेमेंट्स किती असणार आहेत तर टोटल इलेमेंट्स हे 10 इलेमेंट्स असणार आहेत. त्याच्यामध्ये 4 साईड्स 4 अँगल्स आणखीन काय आहेत 2 डायगोनल्स. हाऊ मेनी टोटल इलेमेंट्स हॅव अ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल हॅज 10 इलेमेंट्स आणि कोणते कोणते आहेत 4 साईड्स 4 अँगल्स अँड 2 डायगोनल्स असे 10 टोटल इलेमेंट्स आहेत. आणि त्याच्यातले 5 इलेमेंट्स जर आपल्याला दिलेले असतील तर वी कॅन कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन पण बघायचं आहे. त्याचबरोबर काही प्रॉपर्टीज आहेत प्रत्येक क्वाड्रिलॅटरलच्या त्या प्रॉपर्टीजच्यावरचे थिअरम्स बघायचे आहेत आणि एक्झाम्पल्स बघायचे आहेत. मग रिवाइज धिस